नमस्कार मंडळी. आज अगदी सोपी पद्धत आलू रोल बनवण्याची मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हा आलू रोल पिझ्झालाही मागे टाकतो, तर नक्की ट्राय करा. तर त्याच्यासाठी आपण हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. ही हिरवी मिरची व्हिनेगरमध्ये अर्धा तास आपण भिजू घालणार आहोत. व्हिनेगर नसेल तर लिंबू, मीठ आणि पाणी घालूनही भिजू घालू शकतो. नंतर एका पॅनमध्ये धने, शाही जिरं, अर्धा चमच सोप, ओवा, जिरं आणि काळं मिरं आणि 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत. ह्या छान भाजून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरला घालायचं. नंतर त्यामध्ये घातलेला आहे मी काळा मसाला, लाल तिखट आणि चाट मसाला. हे घालून चवीनुसार मीठही घालायचं आहे. थोडं मीठ कमीच घातलं कारण चाट मसाला ऑलरेडी मीठ असतं. छान मस्त असा बारीक दळून घ्यायचा आहे. तयार आहे आपला हा मसाला. हा मसाला आपण चाटसोबत, पराठ्यासोबत किंवा पोळीसोबतही तेलमीठ टाकून खाऊ शकतो. आणि हा 1 ते 1.5 महिना याला काहीच होत नाही. आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो. नंतर लसण, हिरवी मिरची, जिरं छान बारीक कुटून घ्यायचं आहे. नंतर पॅनमध्ये घालायचं आहे तेल. त्यामध्ये मोहरी, काही कढीपत्त्याची पानं घातले. नंतर जे वाटण होतं आपण ते घातलं लसणाचं. छान मिक्स करून भाजून घेतलं. नंतर यामध्ये घातलेली आहे हळद. नंतर मी पावशेर आलू होता तो उकडून ठेवला साईडला, तो घातला. छान मॅश करून घेतलेला आहे. चमचच्या सहाय्यानेच मॅश करायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तो साईडला थंड होण्यासाठी ठेवला. नंतर 2 वाट्या मैदा घेतला, चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं तेल घालायचं आहे. नंतर मिक्स करून आपण जसा पोळीचा उंडा चुरतो त्या टाईपमध्ये हा चुरून घेणार आहोत. 10 मिनटं आपण साईडला ठेवलं. तोपर्यंत आलूची टिक्की बनवणार. अशी आडवी टिक्की छान बनते, पण ती भाजायला थोडी अवघड जाते. म्हणून त्यासाठी मी अशी गोल टिक्की बनवली. ही गोल टिक्की अगदी भाजायलाही सोपी जाते. नंतर पॅनमध्ये तेल घालायचं. त्यामध्ये आपण अशा एक एक करून टिक्क्या घालणार आहोत. शॅडो फ्राय करायच्या आहे, तळवायच्या नाही. तळल्यानंतर ह्या टिक्क्या साईडला थोड्या थोड्या कट होऊन खाली पडतात. त्याच्यामुळे तळवू नका, कारण ते साईडला निघून जातं. कारण आपण बेसन पीठ वगैरे काहीच घातलं नाही, फक्त आलूच आहे. त्याच्यामुळे फक्त हिला शॅडो फ्रायच करा. नंतर शॅडो फ्राय झाली, आपण टिक्की काढून घेतली. नंतर मी काही दुसऱ्या टिक्क्या त्यामध्ये ॲड केल्या आणि पॅनमध्ये छान शॅडो फ्राय करून त्याही भाजून घेतलेल्या आहेत. नंतर मी एक छोटासा उंडा घेतला. एकदम पापड लाटतो ना त्या टाईपमध्ये हा आपण एकदम पतला पतला असा रोलसाठी आपण हा पोळी लाटून घेतलेली आहे. एकदम पातळ पोळी लाटली. तव्याला थोडंसं तूप लावलं, त्यावर हा आपण रोल बनवण्याचा बेस टाकलेला आहे. खूप पातळ आहे, वरूनही तूप लावा. फक्त अलटून पलटून भाजायचं आहे, खूप जास्त त्याला भाजायचं नाही. जसं आपण एकदा पोळीला भाजून पलटून काढून घेतो त्या टाईपचं याला काढून घ्यायचं आहे. नंतर याला लावायची आहे हिरवी चटणी. तशी मी 2 रोल केले होते, दोन्ही भाजून घेतले सध्या, कारण हे गरमागरम खाण्याला छान लागते. जसे ज्याला खायचं तसं मी नंतर बनवणार आहे. त्यासाठी मी फक्त 2च रोल सध्या बनवले आहेत. तर हिरवी चटणी घ्यायची आहे. कोथिंबीर, लसण आणि फक्त हिरवी मिरचीपासून ही बनलेली चटणी आहे. नंतर आलू जे आपण टिक्की केली त्याची टिक्कीला असं हे करून घ्यायचं आहे. साईडला लांब लांब करून घ्यायचं. त्यावर टाकायचा पत्तागोबी, कांदा, टमाटर, शिमला मिरची, आपण व्हिनेगरमध्ये भिजू घातलेली हिरवी मिरची, फ्रँकी मसाला आणि हे चीज. छान रोल मस्त असा तयार करून घ्यायचा आहे छान. त्यामध्ये आता याला दोन्ही साईडला आपण तूप लावलं आणि एकदम क्रिस्पी असा आपण हा रोल भाजून घेणार आहोत. मी एक हिरवी मिरची लावून एक रोल तयार केला आणि एक रोल फक्त टमाटे सॉस आणि बाकी आपण जेवढे पदार्थ टाकले ना तेवढे सारे टाकून एक हिरवी मिरची रोल आणि एक प्लस टमाटर सॉसपासून बनवलेला रोल. खूप छान झाले होते. दोन्ही रोल खायला अगदी टेस्टी लागत होते. नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपे आहेत आणि हा रोल खरंच पिझ्झालाही मागे टाकतो. पिझ्झा जर तुम्हाला आवडत असेल ना, जर चीज नसेल ना, तरीही तुम्ही हा रोल बनवू शकता. तर नक्की ट्राय